सांग नाव पटकन सांगितलं सोडती नाही तर सोडतच नाही तुला. तुमचं ते शिवळा ना शिवळ लोखंडाचं ग जाणं तिथं नाही. ती लोखंडाची गज ना बरं थोडस तुला 2 फटके ठेवते गजाचे तेव्हा नाव सांग. सांग पटकन नाव सांग ग जाणं जवळची तर सांगितलं नाव सांग. तो नाव सांगितलं इकडे कोण नाही त्यांच्याच घरचे परिवार आहे फक्त. पण आम्हाला चांगलं चांगलं झालं पाहिजे फक्त आम्ही निघून निघून जायला पाहिजे इकडून. कोणी शेतामध्ये कोणी तुमच्याकडे आसपास हा कोण आहे तिचं नाव सांग ना नाव सांग फक्त. फक्त. आणि काहीच नाही करत तुला नाव सांग. जाय तू इडून. लय दिवसापासून किती दिवसापासून लागेल झाड ते सांग. 6 महिन्यापासून जास्त सुरुवात होईल. 6 महिन्यापासून का मी एका महिन्यात जास्त घेतलं तिनं. मग तिला काय घेऊन जायचं काय तुला हा? घेऊन जायचं तुला हा? काऊन लागलं आणि कशावर लागली तू तिला लय परिवार घेऊन चालली म्हणती ती. असं का परिवार घेऊन चालली म्हणून लय जमळीची हाव का दूध आणि करती म्हणती. हा? पण नाव सांग बरं. नाव सांगा तिचं नाव सांग तुला सोडून ते तुला आम्ही पटकन. काही नाही आता जे झाली ती चांगली झाली. आम्हाला चांगली जाय बाई बिचारी तू. मग आम्हाला सांग आम्ही काही म्हणत नाही तुला. नाव सांग तिचं नाव सांगितलं तर सोड. संगी आहे आपलं नाव संगी आहे. कोणती कोणाची विचार पूर्ण नाव कोणाचं येऊन सांग. संगी आहे पण पूर्ण नाव सांग ना. काय सांगू संगी नवी संगी कोणती संगी मध्ये गावातलीच घ्या गावातलीच आहे. कोणाची विचार आड नाव तर सांगशील ना. वरती राहते चोळत राहते. हे येत नाही. नाही सांगितलं आता नाही लागत आता जाती म्हणती. काय लागत तुला सांग मग पटकन. मी काहीच नाही खात. पुढले माहेर कोणतं आहे नाही माहेर सांग कोणतं म्हणे. जुनं माहेर आहे. मग ती कशी काय मेली नाही सांगू शकत मी कशी आता. कशी मेली तिने औषध घेतलं काय केलं मग काय केलं. मी बी औषधच घ्या वाटते मला बी. औषध पापीन औषध मला बी औषध कालच मी मला देत होती मी औषध मी म्हणाला मला औषध द्या. मग जायचं ना तुला आता. तिला विचारून घेऊ ना. विचारलं म्हणजे कसं आदर नाही सोडला पूर्ण पूर्ण विचारणं तेव्हा सोडणं लागत. खरं की नाही बाबा. मग तुला आम्ही इकडे काढतो समजा पण निघून कोणाला नाही लागणार ना परत. नाही ना तिथे काय गेली ती कुठे घे झाड काय गेलं तिकडं. मी वाटानं जाते ते तीच माझ्या मागं लागेले. हाव का ती वाटत पाहत तिला दिवशी. हाव आम्हाच्या दिवशी गेलती वाटत मी तिकडं. मग आता मग तुला हे झाड दिसलं का दुसरं नाही दिसलं कोणी. जण टपेले मी कोणावर बी. मग कोण काही सापडतच नाही मला. नाही तिला म्हणा आता मोकळ. आता नारळात जाते बाटलीत जाते तू. मी नारळातच जाते. हाव का परत कधी लागली ना तुला नाही का नरकामध्ये पाठवू मामी. ते बी वाजत गाजत आणि चप्पल वाची तोंडामध्ये. कधी रिटर्न वापिस कधी आली तर नाही ना. तुला पोरं किती मग पोरच नाही ना. नाही पोरगी तिला काहीच नाही बाई. नाही यांचा विषय नाही. चावून केलं चावून गेलं इकडे काय आली म्हणा आमच्याकडे काय आली घोटली म्हणलं. मग आमुष्या दिवशी सापडली ना रस्त्याना. ही जात होती तिथे काही लागत नाही तिला. वाट आहे ना काही लागत नाही त्याला. नाराज जायचं म्हणते लागत नाही म्हणते. आणि मग गेला तर दवाखान्याचं पुढे करून दिलं. नारळ खायचं मला पण. तुला नारळ खायचे का. हो का त्याच्या परिवाराला सोडून दिलं आणि इकडे चालली घुसाला वाटोळ्यामध्ये. स्वानी दिले सोडून. नाही तसं नाही राहत ते. नाही का ती म्हणजे लहर राहते ती नावराशीवर. बरं झालं ते थोडक्यात नाही तर तुम्हाला दवाखान्यामधले गाडलं असतं तिनं. काही केलं म्हणजे 3.5 लाखाचं दवाखाना गाडला पैशातल्या माणसाला. ते अशी वाकडी मान आणि डोळे लहान पोराचं काय ते लोकांची विश्वास नाही बशी असं.
आणि 3-3.5 लाखाचं घालून दिलं दवाखान्यामध्ये. म्हणजे दवाखाने फिरत होती आधी. त्यानं दवाखाना केला मग नंतर आपल्याकडे आले तर आपल्याकडे आले मी सांगितलं लागेल म्हणून. काढलं तर दवाखाना कुठे गेला त्या पोंची डोळे बी कुठे गेले मान कुठे गेले समजा कुठे गेले. सुचत नाही ना माणसाला. सुचत नाही बरं नाही वाटत ना ते कुठे बी रात्रीचं 12 वाजेला जाऊन काढलं तर आम्ही हाडाईमध्ये. अरे कुठे भूत आणि कुठे म्हणतो ना आपण तिथे ते आम्ही नाटक आहे. सपन पाहिलं तर उल्लेख झालं तसं काही. मागं येतो तुम्ही आम्ही तुमच्याकडे मागे जागीच फेका का ते? नाही तिकडे कोण नाही जाणार तिकडे तुमचं कोणी जाणार नाही ढोरं वासरं बी नेणार नाही ते अडकतेच राहतं म्हणजे ते वाट्यावरच राहतं हाडाईमध्ये. गुण आला पाहिजे. कोणाचे डोकं नाही. फक्त आजची दिवस तकलीफ आहे त्यात. हो का? मग त्यांची डोक्यातली अंगार समजा जागेवर चाललं जाईल काहीच नाही होत त्यांना. ती बोलली ना डायरेक्ट. गुन्हेगार काही बदल किती रोज चालू आहे बरं का ते? शंभर काही हात. काही संडास काही संडास तुमच्याकडे येत होता मी चालत काही होते डोकं तुमच्याकडे आलतो का आम्ही हे नाही झालं मग गेले 2-4 7-10 दिवसांपासून